नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, करंट अफेअर्स बाय मेघाली या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. इथे आपण डेली करंट अफेअर्सचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स पाहतोय, जे तुम्हाला आपल्या येत्या MPSCच्या सर्व एक्झाम्समध्ये, सरळ सेवा आणि केंद्रीय परीक्षांमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. त्यामुळे आपल्या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपला चॅनल शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे लेक्चर संपूर्ण पहा, एकही प्रश्न यातला स्किप करू नका. ठीक आहे, तर पाहूयात आजच्या म्हणजेच 24 जून 2026च्या चालू घडामोडी. प्रश्न पहिला, 24 जून रोजी साजरा केला जाणारा आंतरराष्ट्रीय महिला राजनय दिन कोणत्या संस्थेने घोषित केलेला आहे? इंटरनॅशनल डे ऑफ वुमन्स इन डिप्लोमसी असं त्याचं इंग्लिशमध्ये नाव आहे. हे लक्षात ठेवा जर हे थोडं वेगळं वाटत असेल तर. ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, संयुक्त राष्ट्र महासभेने. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. 24 जून रोजी आंतरराष्ट्रीय महिला राजनय दिन हा साजरा होत असतो. हा दिवस महिलांनी राजकीय आणि राजनय क्षेत्रामध्ये दिलेल्या योगदानाचं महत्त्व अधोरेखित करतं आणि संयुक्त राष्ट्र महासभेने हा दिवस जाहीर केलेला आहे. महिलांनी आंतरराष्ट्रीय राजकारण आणि राजनय क्षेत्रात सक्रिय राहावं, नेतृत्व स्वीकारावे यासाठी हा दिवस प्रेरणा देणारा आहे. 24 जून या दिवशी जागतिक UFO दिन देखील पाळला जातो. 1947 मध्ये केनेथ आर्नॉल्ड यांनी अमेरिकेतील वॉशिंग्टन राज्यामध्ये माउंट रेनियन जवळ UFO म्हणजेच अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट्स म्हणजे थोडक्यात एलियन्स पाहिल्याची घटना घडली होती आणि त्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातोय. हे ॲज अ GK लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढील प्रश्न दुसरा, भारतातील पहिले आदिवासी पारंपरिक वैद्य चिकित्सालय कुठे सुरू करण्यात आले आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, गडचिरोली, महाराष्ट्र येथे. महत्वाचे पॉइंट्स पहा. गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली येथे भारतातील पहिले आदिवासी पारंपरिक वैद्य चिकित्सालय सुरू झालेलं आहे. हे चिकित्सालय महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यामध्ये स्थित आहे. ठीक आहे, आणि हा उपक्रम विज्ञान व तंत्रज्ञान संशोधन केंद्र STRC यांच्या माध्यमातून चालवला जातोय आणि STRC ची स्थापना 2014 साली झालेली आहे आणि STRC हे गोंडवाना विद्यापीठाशी संलग्न आणि स्वायत्त केंद्र आहे. वैद्यकीय चिकित्सालय सप्टेंबर 2022 मध्ये कार्यान्वित झालेलं आहे आणि आदिवासी पारंपरिक वैद्यांना रुग्णांची सेवा करण्यासाठीचं या माध्यमातून एक व्यासपीठ मिळालेलं असं सांगण्यात येतं. आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत बोकारे हे आहेत आणि STRC चे मुख्य ध्येय म्हणजे आदिवासी समाजाच्या शाश्वत विकासाला चालना देणे. ठीक आहे, पुढील प्रश्न तिसरा, हिमाचल प्रदेशाच्या वनधारित जैव अर्थव्यवस्थेचे वार्षिक मूल्य किती ठरवण्यात आलेले आहे? जैव अर्थव्यवस्थेचे वार्षिक मूल्य. ठीक आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 22,600 कोटी रुपये इतकं व्हॅल्यू त्याची ठरवण्यात आलेली आहे. महत्वाचे पॉइंट्स पहा. हिमाचल प्रदेशच्या वनधारित जैव अर्थव्यवस्थेचे वार्षिक मूल्य 22,600 कोटी रुपये इतकं ठरवण्यात आलेलं आहे आणि या अहवालाचे नाव काउंटिंग ग्रीन वेल्थ टुवर्ड्स अ फ्युचर रेडी पीपल्स फॉरेस्ट इकॉनॉमी इन हिमाचल प्रदेश असं या अहवालाचं नाव आहे. मोठं आहे पण ॲज अ GK लक्षात ठेवा. ठीक आहे, हा अहवाल हिमाचल प्रदेश वन विभाग आणि भारतीय सार्वजनिक धोरण संस्था यांनी संयुक्तपणे तयार केलेली आहे आणि भारतीय सार्वजनिक धोरण संस्था हे इंडियन स्कूल ऑफ बिझनेसशी संबंधित असणारी संस्था आहे आणि जैव अर्थव्यवस्था ही नूतनीकरणक्षम जैविक संसाधनांवरती आधारित
आर्थिक क्रिया आहे आणि वन संसाधनांच्या रिअल टाइम निरीक्षणासाठी AI आधारित वन गुप्तचर प्रणालीचा अहवालात उल्लेख देखील करण्यात आलेला आहे. ठीक आहे. पुढील प्रश्न 4. महाराष्ट्र स्वयंचलित प्रणाली धोरण 2026 किती कालावधीसाठी लागू राहणार आहे? असा प्रश्न. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जवळजवळ 5 वर्षे. महत्वाचे पॉइंट्स पहा. हवाई, जमिनीवरील आणि समुद्राशी संबंधित तंत्रज्ञान यामध्ये येतात आणि हे धोरण किमान 5 वर्षांसाठी लागू राहणार आहे आणि 25,000 कोटी रुपयांची गुंतवणूक आकर्षित करण्याचा सरकारचा उद्देश आहे. यामुळे किमान 1 लाख नव्या नोकऱ्या देखील तयार होणार आहेत किंवा मिळणार आहेत आणि संशोधन आणि विकास म्हणजेच R&D क्षेत्राला यातून मोठी गती मिळणार आहे आणि स्वयंचलित उपकरणांच्या उत्पादनावरती यामध्ये मुख्यत्वे भर दिला जाणार आहे आणि उपकरणांची देखभाल आणि दुरुस्ती यालाही यामुळे सहाय्य मिळेल. 5,000 रिमोट ड्रोन पायलट्सना खास या माध्यमातून प्रशिक्षण देखील दिलं जाणार आहे आणि नमो ड्रोन दीदी ही योजना या कार्यक्रमाचा मुख्य भाग असणार आहे आणि ज्यात महिलांना देखील प्रशिक्षण दिलं जाईल. हे लक्षात घ्या. पुढील प्रश्न 5. लाकाडोंग हळद मुख्यतः कोणत्या राज्याशी संबंधित आहे? असा प्रश्न. योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक बी, मेघालय राज्यामध्ये याचं उत्पादन होतं सर्वाधिक. महत्वाचे पॉइंट्स पहा प्रश्नाचे. लाकाडोंग हळद ही मेघालयातील जैतिया हिल्स या भागातील खास ओळख आहे आणि 2024 मध्ये लाकाडोंग हळदीला GI टॅग म्हणजेच भौगोलिक निर्देशांकाचा दर्जा मिळालेला आहे आणि GI दर्जा म्हणजे एखाद्या उत्पादनाला त्या विशिष्ट प्रदेशाशी जोडलेली ओळख आणि संरक्षण मिळते आणि हा दर्जा जिओग्राफिकल इंडिकेशन्स ऑफ गुड्स रजिस्ट्रेशन अँड प्रोटेक्शन ऍक्ट 1999 अंतर्गत मिळतो. हा पॉइंट लक्षात ठेवा फक्त. आणि लाकाडोंग हळदीमध्ये कर्क्युमिन नावाच्या जैवसक्रिय संयुगांचे प्रमाण जास्त असते म्हणजेच 7 ते 12% आणि तर सामान्य हळदीमध्ये ते 2 ते 3% असते. हळदीमध्ये सर्वाधिक महत्त्वाचा घटक जो आयुर्वेदिक दृष्ट्या आणि आरोग्यदृष्ट्या महत्त्वाचा असतो तो म्हणजे कर्क्युमिन. ठीक आहे, तोच इथे दिलेला आहे. आणि मेघालयमधल्या 43 गावांमधील जवळपास 14,000 शेतकरी लाकाडोंग हळद पिकवतात आणि या भागामध्ये पारंपरिक आणि सेंद्रिय पद्धतीने हळदीची लागवड केली जाते. त्यामुळे पण याचा दर्जा महत्त्वाचा आहे आणि GI टॅगमुळे स्थानिक शेतकरी समुदायाला आपल्या उत्पादनाचे मूल्य वाढवता येते. जून 2026 मध्ये फ्रान्सच्या एव्हियान येथे आयोजित 52व्या G7 परिषदेत भारताने लाकाडोंग हळदीची विशेष सादरीकरण केले आणि भारताने 2030 पर्यंत हळद निर्यातीचं $1 अब्ज लक्ष्य देखील ठेवलेलं आहे. पुढील प्रश्न 6. PSLV तंत्रज्ञान कोणत्या संस्थेद्वारे स्टार्टअप्सना हस्तांतरित केले जाणार आहे? PSLV तंत्रज्ञान कोणत्या संस्थेद्वारे स्टार्टअप्सना हस्तांतरित केले जाणार आहे असा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, इनस्पेस या माध्यमातून. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. भारत आता PSLV तंत्रज्ञान स्टार्टअप्सना देणार आहे म्हणजेच खाजगी कंपन्या देखील याचा वापर करू शकतात. ठीक आहे. आणि इनस्पेस ते राहिलं. इनस्पेस ही नोडल एजन्सी खाजगी अवकाश उपक्रमांसाठी काम करते आहे आणि PSLV म्हणजे पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेकल असा त्याचा फुल फॉर्म आहे आणि इस्रोने तो विकसित केलेला आहे. PSLV उपक्रमांना ध्रुवीय आणि सूर्य समकालीन कक्षेमध्ये पाठवण्यासाठी वापरतात आणि NSIL ही संस्था अवकाश तंत्रज्ञानाचे व्यापारीकरण करते आणि 2020 पासून ती 100 पेक्षा जास्त तंत्रज्ञान हस्तांतरण करार तिने केलेले आहेत आणि PSLV ही भारतातील सर्वात विश्वासार्ह
प्रक्षेपण प्रणालींपैकी एक मानली जाते. पुढील प्रश्न 7वा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना अंतर्गत किती निधी मंजूर करण्यात आलेला आहे असा प्रश्न आहे. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 22,552 कोटी रुपये इतकी रक्कम कर्जमुक्ती योजनेअंतर्गत मंजूर करण्यात आलेली आहे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महाराष्ट्र सरकारने शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 जाहीर केलेली आहे. या योजनेचं नाव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना असं आहे आणि या योजनेसाठी सरकारने सुमारे 22,552 कोटी आणि एकूण 20,552 कोटी आणि एकूण 20,752 कोटी, माझ्याकडून वाचण्यात चूक झालेली आहे त्याबद्दल सॉरी. 20,552 कोटी आणि एकूण 20,752 कोटींची एक मिनिट हा. ओके, 20,752 कोटींची आर्थिक तरतूद केलेली आहे आणि ही योजना महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये सादर करण्यात आली. या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांचे कृषी कर्ज माफ करणे असा आहे आणि या योजनेचा फायदा सुमारे 40 लाख शेतकऱ्यांना मिळणार आहे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत कर्जे या योजनेस पात्र राहतील. 2 लाखांपर्यंतचे शेतकऱ्यांचं कर्ज पूर्णपणे माफ होईल आणि 2 लाखांपेक्षा जास्त असलेल्या कर्जांसाठी काही अटी लागू असणार आहेत. अशी ही कर्जमाफी मिळणार आहे थोडक्यात. ठीक आहे, हे आकडे फायनल आहेत हा प्लीज. मी ॲक्च्युली बुकमध्ये मी 22,000 लिहिलं होतं म्हणून मी ते वाचत होती. ठीक आहे, पुढील प्रश्न 8वा. महर्षी सुश्रुत यांच्या पुतळ्याचे कोणत्या ठिकाणी अनावरण करण्यात आलेले आहे असा प्रश्न आहे. योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रॉयल कॉलेज ऑफ सर्जन ऑफ एडिनबर्ग या ठिकाणी. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. महर्षी सुश्रुत यांच्या पुतळ्याचे अनावरण स्कॉटलंडच्या एडिनबर्ग शहरामध्ये रॉयल कॉलेज ऑफ सर्जन्स या नामांकित संस्थेमध्ये करण्यात आलेले आहे. ठीक आहे, आणि हा पुतळा जवळजवळ 90 किलो वजनाचा असून ब्रॉन्झ धातूमध्ये तयार केलेला आहे. महर्षी सुश्रुत यांना प्लास्टिक सर्जरीचे जनक मानतात. ठीक आहे, फादर ऑफ प्लास्टिक सर्जरी असं त्यांना म्हटलं जातं. आणि या पुतळ्याच्या अनावरणाचा उद्देश म्हणजे भारतीय वैद्यकीय वारसा आंतरराष्ट्रीय स्तरावरती पोहोचविणे आणि त्याचा प्रचार करणे असा आहे. आणि सुश्रुत सुमारे 600 इसवी सन पूर्व काळामध्ये होऊन गेलेले आहेत आणि त्यांनी सुश्रुत संहिता हा महत्त्वाचा ग्रंथ देखील लिहिलेला आहे, हे लक्षात घ्या. आणि हे पुढील प्रश्न 9वा. भारतामध्ये 4 डिजिटल पोलिसिंग ॲप कुठे लॉन्च करण्यात आलेले आहेत? योग्य उत्तर आहे याचं पर्याय क्रमांक ए, नवी दिल्ली येथे. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 22 जून 2026 रोजी भारतामध्ये 4 डिजिटल पोलिसिंग ॲप्स सुरू करण्यात आलेले आहेत. ही सर्व ॲप्स नवी दिल्ली येथे याचं अनावरण करण्यात आलं. अभिज्ञान हे पोलिसांसाठी सॉफ्टवेअरवरती आधारित ॲप आहे जे जलद ओळख पटवू शकतात. नावे लक्षात घ्या त्यांची. आणि CRPI म्हणजे क्रिमिनल प्रोसिजर आयडेंटिफिकेशन असा त्याचा फुल फॉर्म आहे. आणि ज्यात फेशियल रिकग्निशन, आयसिंग मॅचिंग आणि DNA मॅचिंग अशी त्याची म्हणजे क्वालिटी असेल. आणि प्रोसिक्युशन 2.0 हे खटल्याचे व्यवस्थापन करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. आणि फॉरेन्सिक 2.0 हे डिजिटल पुराव्यांचे व्यवस्थापन करेल. असे हे 4 ॲप आहेत. इथून इथपर्यंत त्याची नावं लक्षात घ्या. सर्व ॲप्स ICJC म्हणजे इंटिग्रेटेड क्रिमिनल जस्टिस सिस्टीम या एकत्रित प्रणालीशी जोडलेली आहेत आणि जी पोलीस, न्यायालय आणि कारागृह
यांना एकत्र करतात. पुढील प्रश्न 10वा. फिफा विश्वचषक 2026 मध्ये इजिप्तने पहिला ऐतिहासिक विजय कोणत्या संघाविरुद्ध मिळवलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, न्यूझीलंड विरुद्ध. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. 2026 फिफा विश्वचषकात इजिप्तने आपला पहिला विजय नोंदवला. इजिप्तने न्यूझीलंडला 3-1 असे हरवलेले आहे आणि हा सामना 21 जून 2026 रोजी कॅनडातील व्हॅन्क्युव्हरमधील BC प्लेस स्टेडियमवरती झालेला आहे आणि इजिप्तची विश्वचषकातील 92 वर्षांची प्रतीक्षा यामुळे संपली. इजिप्तने यापूर्वी 1934, 1990, 2018 या विश्वचषकांमध्ये सहभाग घेतलेला होता, पण त्यांना विजय काही मिळालेला नव्हता आणि 2026 मधील हा विजय इजिप्तसाठीचा ऐतिहासिक पहिला विजय त्यामुळे ठरलेला आहे आणि 2026चा फिफा विश्वचषक हा क्रमवारीमध्ये 23वा विश्वचषक आहे, हे लक्षात ठेवा. पुढील प्रश्न 11वा. 2025चे वुल्फ पारितोषिक भौतिकशास्त्रासाठीचं कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, जनेंद्र के जैन यांना मिळालेलं आहे हे पारितोषिक. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. जनेंद्र के जैन यांना 2025 सालचे वुल्फ पारितोषिक भौतिकशास्त्र मधले मिळालेले आहे. ते मूळचे राजस्थानमधील असून सैद्धांतिक भौतिकशास्त्रज्ञ आहेत आणि पुरस्कार समारंभ 18 जून 2026 रोजी नेसेट जेरुसलेम इस्रायल येथे झालेला आहे आणि इस्रायलचे राष्ट्राध्यक्ष आयझॅक हझॉंग यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान केला आणि जनेंद्र जैन यांना कॉम्पोजिट फर्मिऑन्स या कल्पनेच्या शोधासाठी, हे महत्त्वाचं आहे लक्षात ठेवा, या कल्पनेच्या शोधासाठी त्यांना हा सन्मान मिळालेला आहे आणि ही संकल्पना फ्रॅक्शनल क्वांटम हॉल इफेक्टशी संबंधित आहे. तिसरा मुद्दा सर्वाधिक महत्त्वाचा आहे की का मिळाले हे अवॉर्ड त्यांना. ठीक आहे. आणि जनेंद्र के जैन हे वुल्फ पारितोषिक भौतिकशास्त्र मिळणारे भारतीय वंशाचे पहिलेच भारतीय त्यामुळे ठरलेले आहेत. ठीक आहे. पुढील प्रश्न 12वा आणि आजचा आपला शेवटचा प्रश्न. अमेरिकेने भारताच्या M777A2 अल्ट्रा लाईट होवित्झर तोफांसाठी किती रकमेचे देखभाल पॅकेज जाहीर केलेले आहे? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, $230 दशलक्ष इतके. महत्त्वाचे पॉइंट्स पहा. अमेरिकेने भारतासाठी $230 दशलक्ष संरक्षण पॅकेज जाहीर केलं. हे पॅकेज M777A2 अल्ट्रा लाईट होवित्झर तोफांच्या देखभालीसाठी आणि कार्यक्षमता वाढवण्यासाठीचा आहे आणि ही घोषणा अमेरिकेचे भारतीय राजदूत सार्जिओ गोर यांनी सामाजिक माध्यमावरती त्यांनी याची माहिती दिलेली आहे आणि हे संरक्षण पॅकेज जून 2026 मध्ये जाहीर करण्यात आलेले आहे. अमेरिकेचे भारतीय दूत नाव लक्षात ठेवा. आणि भारत आणि अमेरिका मिळून हा उपक्रम राबवणार आहेत आणि प्रस्तावित संरक्षण विक्री सध्या अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि ती लवकरच पूर्ण होईल. ठिकाणी या सहयोगामुळे दोन्ही देशांमध्ये रक्षा क्षेत्रातील सहकार्य अर्थातच वाढण्याची अपेक्षा आहे. ठीक आहे. तर आजचे आपले 24 जून 2026 डेली करंट अफेअर्स पाहून झालेले आहेत. लेक्चर शेवटपर्यंत पहा ही एकच विनंती आहे आणि आजचे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलेच असेल त्याबद्दल थँक्यू सो मच.